पुढाऱ्यांनी पुढाऱ्यांसारखं वागलं पाहिजे, जेवढं खाल तेवढं वसूल केलं जाईल. 40 वर्ष सत्ता होती, मतदारांच्या दारात झोळी घेऊन गेला तरी नाकारलं. सावळेश्वर येथे सत्कार प्रसंगी आमदार राजू खरे यांचा इशारा. 40 वर्ष सत्ता तुमची होती, 4,000 कोटी रुपये खर्चाचा डांगोरा पिटता. मतदारसंघातील मतदारांच्या दारात झोळी घेऊन गेलात तरीही तुम्हाला लोकांनी नाकारलं, कारण हा मतदारसंघ विकासापासून कोसो दूर ठेवला. शेतकऱ्यांचा सहकारी साखर कारखाना स्वतःच्या मालकीचा केला. मग तुम्ही कसले लोकनेते? रस्ते, पाण्याच्या टाक्या, पाणी आता विहिरी सुद्धा खाल्ल्या आहेत, अशी टीका आमदार राजू खरे यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्यावर केली आहे. शिक्षकांनी शिक्षकांसारखं वागावं, पुढाऱ्यांनी पुढाऱ्यांसारखं वागावं, सावकारकी करू नये, जेवढं ग्रामपंचायतीतील खाल्लं आहे तेवढं वसूल केलं जाईल, असा इशारा आमदार राजू खरे यांनी सावळेश्वर येथे दिलाय. मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथे आमदार राजू खरे यांचा जाहीर नागरिक सत्काराचा कार्यक्रमाप्रसंगी आमदार खरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील, शिवसेनेचे ओबीसी राज्य समन्वयक रमेश बारसकर, शिवसेना जिल्हाध्यक्ष चरणराज चौरे, बाळासाहेब गायकवाड, विके देशमुख, मंगेश पांढरे, विनोद कांबळे आदींसह तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार राजू खरे म्हणाले, येणाऱ्या निवडणूक काळातही परिवर्तन करणं गरजेचं आहे. गावात चांगल्या माणसांना निवडून द्या, जे काम सांगाल ते करू. मी घेणारा नाही तर देणारा आमदार आहे. माझे घेण्याचे उदाहरण म्हणाल तर माझी आमदाराचं पार्सल इंदापूरला पाठवायचंय आणि नेत्याला अनगरमध्ये बसवलंय. यापुढे सावळेश्वरला विकास कामांचा नारळ फोडण्यासाठीच येईन, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.